तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यावल तालुक्यातील आमोदा गावच्या गरीब कुटुंबातील योगेश ललित पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेत 811 रँक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे। त्याच्या या यशाबद्दल स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जुगरा तडवी हे होते। त्याचसोबत यावल तहसीलदार मोहनमाला नझीरकर यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। या प्रसंगी उपसरपंच मनीषा चौधरी, सदस्य हेमराज मधुकर पाटील, पौर्णिमा भंगाडे, प्रमिला पाटील, संजू नामदार तडवी, अशोक सपकाळे, शरीफ छब्बीर तडवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। इतर सर्व संस्था व आपले ग्रामविकास अधिकारी, तलाठी सर या सर्वांचे धन्यवाद करतो। माझा प्रवास सांगायचं झालं तर सुरुवातीला आपल्या असं बोलतात ना की एक लहान वृक्ष जसं ते सहन करत जातं तसं ते तेवढं ते स्ट्रॉंग असं मोठं वृक्ष बनतं। जसं लहानपणापासून वडिलांनी असेल, आजोबांनी असेल, आजींनी असेल, सर्व आम्हाला सांगत गेले की त्यांनी कसे दिवस बघितले वगैरे। आणि नंतर मग जसं शिक्षणाचं होतं त्यांनी एवढं सांगितलं की सर्वात काही महत्त्वाचं असेल जीवनात तर ते आहे की शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही। आपल्या भागात काल आम्ही जेव्हा आपल्या इथल्या SDM सरांना भेटायला गेलो तर त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याकडची मुलं का शिकत नाही तर आपल्याकडे पाणी आहे शेतीला। पण मग आता शेती ही काही सांगू नाही शकत कारण की पाऊस कमी येतोय, वातावरण बदलतंय, तर त्यासाठी आपण आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे। ते शिकवत असताना माझ्या परिवारातली कोणीच काही कमतरता केली नाही। म्हणजे मामांकडे मी शिकलो, त्यानंतर मी PSला शिकलो आणि नंतर मग NITला झालो। आणि सर्वप्रथम त्यानंतर प्रत्येकाचं हे असतं की आपण एवढं चांगल्या कॉलेजमधून पासआउट होतोय तर एक चांगली नोकरी घेतली पाहिजे। कारण की माझे मित्र आता काही विदेशात आहेत, काही इथे चांगल्या कंपन्यांमध्ये, तर सर्वांना अपेक्षा होती की आपण काहीतरी चांगली नोकरी घेऊन सेटल व्हायला पाहिजे। पण कधीच परिवारातली कोणी विचारलं नाही की काय करतोय किंवा नोकरी घे, तर तसं विचारता त्यांनी पुढे सपोर्ट केला। एक दिवस नाही, एक दिवस होईल तर माझे 2 प्रयत्न झाले तिच्यात प्रिलिम्सच पास नाही झाले। त्याचं एक तुम्ही सायकलमधूनच बाहेर आला, तुम्ही काही सांगू पण नाही शकत आणि लोक विचारायचे की काय करतोय वगैरे, तर त्यांनी तेव्हापासून सपोर्ट केला। तिसऱ्या टाइम इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आणि लास्ट टाइमला फायनली हे झालं। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ज्याला बघून मला आता काम करायचं पुढे, तसं सरांनी संविधान दिलंय, कारण की संविधानालाच बघून मला पुढे जे काही निर्णय घ्यायचे ते घ्यावे लागतील। त्यासाठी मी सरांची धन्यवाद मानतो आणि सर्वांचे धन्यवाद मानतो की तुम्ही एवढे टाईम इथे बसून राहिलात व माझा सत्कार केला। सो थँक्यू सो मच।